आज मनसे उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे। बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांविरोधात मनसे याचिका दाखल करेल। बिनविरोध आलेल्या नगरसेवकांच्या निकालाला स्थगिती द्यावी अशी मागणी याचिकेतून केली जाते। सगळे बिनविरोध कसे निवडून आले याची चौकशी करा अशी मागणी मनसेकडून करण्यात येते। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अक्षय, आपल्याला माहिती आहे की मनसेनं या बिनविरोध निवडून आलेल्यांविरोधात आवाज उठवलेला होता। अविनाश जाधव यांनी देखील आंदोलन केलेलं होतं। काय म्हणणं आहे, काय मागण्या करण्यात आल्यात याचिकेतून? प्रज्ञा, सगळ्यात महत्वाची मागणी या याचिकेमध्ये असणार आहे ती म्हणजे हे जे सगळे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांच्या निवडणुकीवर किंवा त्यांच्या निर्णयावरच हायकोर्टाने स्टे द्यावा आणि जोपर्यंत या याचिकेचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांचा हा स्टे जो आहे तो तसाच ठेवावा, जेणेकरून जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत हे सगळे नगरसेवक जे ते पुन्हा निवडणूक देखील लढवू शकत नाहीत किंवा दुसरीकडे त्यांचा निकाल देखील लागणार नाही, त्यामुळे नगरसेवक म्हणून देखील काम करू शकणार नाहीत। अजून एक मुख्य मागणी ती म्हणजे हायकोर्टाचे जे निवृत्त न्यायाधीश आहेत त्यांच्या मार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे। सगळे जेवढे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांची चौकशी व्हायला पाहिजे की कशा प्रकारे व्यवस्था हल्ली आणि कशा प्रकारे हे सगळे निवडून आले। आता या मनसेच्या याचिकेला 2024 ची एक निर्णय जो आहे सर्वोच्च न्यायालयाचा त्याचा आधार घेण्यात आलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की किमान नागरिकांचा जो मतदानाचा हक्क आहे तो न बजावता अशा प्रकारे कोणत्याही उमेदवाराला बिनविरोध निवडून आलेला उमेदवार म्हणून घोषित करता येत नाही, अशी ही याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता। किंवा नोटा ही जी मतं आहेत त्या नोटाची मतं ग्राह्य धरण्यात यावी अशा प्रकारे हा निर्णय होता। त्यामुळे त्या 2024च्या निर्णयाचा आधार जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरूनच आज ही याचिका मनसेतर्फे हायकोर्टात दाखल केली जाणार आहे। आता ही याचिका इतकी मोठी असल्यामुळे स्वतः असीम सरोदे जे वरिष्ठ कायदेतज्ञ आहेत ती असीम सरोदे जे आहेत ते ही केस जी आहे ती लढणार आहेत आणि आज पिटिशन देखील त्यांच्या मार्फतच फाईल केली जाणार आहे। प्रज्ञा, अक्षय, या सगळ्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाची भूमिका नेमकी काय आहे? कारण का बिनविरोध निवडून आलेल्यांची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतलेली होती। या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।